मुंबई आणि ठाण्यामधले अपडेट्स आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। ठाण्यामधल्या काजूपाडा भागामध्ये सध्या पाणी भरलेलं आहे। गुडघाभर पाणी इतकं रस्त्यावर आलेलं आहे। तरुणाईचा धिंगाणा आपण या ठिकाणी पाहताय। ठाण्यातल्या काजूपाडामधली ही दृश्य। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। गणेश, गणेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? या ठिकाणी कुर्लाचा काजूपाडा आहे त्या परिसर मात्र कुर्ल्यातील काजूपाडा बैल बाजार या ठिकाणी जाणारा जो रस्ता आहे तो पूर्णतः या ठिकाणी पाण्याखाली गेल्या कारणाचं मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनं जे आहेत ते दुसऱ्या मार्गाने वळण घेत आहे। पाहिलं तर मोठ्या प्रमाणात लहान बच्चे कंपनी असतील या स्थानिक असतील त्या ठिकाणी ज्या गाड्या अडकल्यात त्या गाड्या काढण्याचं काम देखील त्या ठिकाणी पाहत होते। पाहायला गेलं तर मोठ्या पाणी साचल्यामुळे या ठिकाणी वाहनधारकांच्या काही गाड्या ज्या त्या अडकून पडलेल्या आहेत आणि त्याच गाड्या स्थानिकांकडनं बाजूला काढण्याचं काम सुरू आहे। पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात झाली आहे। लांब लचक या ठिकाणी पाहू शकतो बस देखील अडकलेली आहे। सिग्नलवरती पूर्ण पाणी साचल्यामुळे बैल बाजार काजूपाडा हा कुर्ल्यातले परिसर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना आता या ठिकाणी गाड्या ज्या आहेत ते काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे। पाहिलं तर या ठिकाणी अनेक जे लहान छोटी मोठी दुकानं आहेत त्या ठिकाणी देखील पाणी साचलेलं आहे आणि दुकानात काही प्रमाणात पाणी देखील शिरलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान या भागातील कुर्ला काजूपाडा भागातील रहिवाशांचं झालेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी सक्षम पंप लावून देखील आजूबाजूचा पाणीचा निचरा होत नाही। बाजूलाच काही अंतरावरती मिठी नदी आहे आणि मिठी नदीचं पाणी देखील। नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर इकडे वसई नालासोपारा स्टेशन दरम्यान ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। रेल्वे ट्रॅकवरून चालत प्रवाशांनी मार्ग काढलेला आहे। रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये दुपारच्या नंतर सुद्धा मुसळधार पाऊस हा सुरूच आहे आणि याचा फटका जो आहे हा पश्चिम रेल्वेला बसलेला आहे। आपण बघू शकता मी आता वसई आणि नालासोपाऱ्याच्या मधल्या ब्रिज वरती आहे। समोर जर बघितलात तर पूर्ण ट्रॅक वरती पाणीच पाणी आलेलं आहे आणि एक लोकल जी आहे ही पाण्यामध्ये थांबलेली सुद्धा आहे। त्याच्या बाजूला जर बघितला तर वसईवरून नालासोपाऱ्याला जे प्रवासी जे आहेत अक्षरशः ट्रॅक वरून पाण्यामध्ये चालत जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रवाशांच्या अख्ख्या रांगा लागलेल्या आहेत। लोकल जी आहे पाण्यामधून ट्रॅकवर जे पाणी आलंय या पाण्यावरून मार्ग काढत एकदम धीम्या गतीनं ही वसईच्या दिशेला येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पूर्ण ट्रॅक जो आहे हा पाण्याखाली गेलेले आहेत। हा पाणी डाऊन या दोन्ही लाईनचे ट्रॅक जे आहेत हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि जी लोकल सेवा जी आहे ही काही प्रमाणामध्ये ठप्प झालेली आहे। तर काही लोकल जे आहेत ह्या धीम्या गतीनं चालत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। इकडे किंग सर्कल परिसरामध्ये वाहनं ही पाण्यामध्ये अडकलेली आहेत। वाहनं पाण्यातून बाहेर काढण्यासाठी नागरिकांची कसरत पाहायला मिळते। अक्षरशः या गाड्यांना धक्का मारून पाण्यातून त्याला बाहेर काढलं जात आहे। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अक्षय, ऋषाली, सध्या आपण किंग सर्कल या संपूर्ण परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो की रस्त्यांना नद्यांचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। काल देखील अशाच प्रमाणात मुसळधार पाऊस जो आहे तो बरसलेला होता आणि ते काल देखील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। गुडघ्यापर्यंत ही संपूर्ण या ठिकाणी पाणी जे आहे ते भरलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता देखील मुसळधार पाऊस जो आहे तो या ठिकाणामध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि काही वाहनं जी आहेत ती या संपूर्ण भरलेल्या पाण्यामध्ये बंद पडतात आहेत आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडनं आजूबाजूच्या नागरिकांकडनं ती वाहनं जी आहेत ती कुठेतरी धक्का मारून बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो या सगळ्यांकडनं होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि ठाण्याच्या कुर्ल्याच्या दिशेने जाणारी ही संपूर्ण किंग सर्कल भागातली ही संपूर्ण रस्त्यावरची लेन आहे आणि या संपूर्ण लेनवरती सध्या आता वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। लांबत लांब रांगा ज्या आहेत त्या वाहनांच्या ब्रिजवरती देखील आपण पुढच्या बाजूने लागलेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच मुसळधार पाऊस सध्या या ठिकाणी बरसताना पाहायला मिळतोय। मुंबईमधल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। वडा 4 रस्ता परिसर असेल, किंग सर्कल परिसर असेल, हा संपूर्ण आजूबाजूचा सखल भाग आहे आणि या संपूर्ण सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेल्याचं दृश्य सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच सगळ्या भरलेल्या रस्त्यावरतून सामान्य मुंबईकर जे आहेत ते आपला मार्ग काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे रेल्वे मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅकवरती
रस्त्यावरती पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक देखील जवळपास ठप्प झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हार्बर आणि मध्य रेल्वे महामार्ग जे आहेत ते या ठिकाणी बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पाण्यामध्ये उतरून आपण या संपूर्ण पाण्याची खोली पाहू शकतो की जवळपास 2 ते 3 फुटांपर्यंत हा संपूर्ण पाणी जे आहे ते किंग सर्कलच्या या संपूर्ण रस्त्यावरती भरलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि याच सगळ्या भरलेल्या पाण्याच्या रस्त्यावरतूनच संपूर्ण वाहनधारक जे आहेत या ठिकाणी मार्ग काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तृषाली, नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नालासोपाऱ्यामधल्या संतोष भुवन परिसरामध्ये आता पाणी शिरलेलं आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। नालासोपाऱ्यामधल्या संतोष भुवन परिसरामध्ये दृश्य आपण पाहताय। या वस्तीमध्ये पाणी शिरलेलं आहे। अक्षरशः गुडघाभर पाणी संपूर्ण भागात पाहायला मिळतंय। घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, त्याच्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे।